नाशिकमध्ये आदिवासी आंदोलक आक्रमक झाले। गेल्या 7 दिवसांपासून आदिवासी बांधवांचं आंदोलन सुरू आहे। पोलिसांकडून आता सौम्य बळाचा वापर केला जातो। आंदोलक विकास भवन कार्यालयात प्रवेश करण्यावर ठाम असल्याचं सध्या पाहायला मिळतंय। बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमध्ये आदिवासी आंदोलक सध्या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या 7 दिवसांपासून आदिवासी बांधवांचं हे आंदोलन सुरू आहे। पोलिसांकडून सध्या सौम्य बळाचा वापर केला जातो। मात्र आंदोलक विकास भवन कार्यालयात प्रवेश करणार यावर ठाम असल्याचं सध्या पाहायला मिळतंय। तर नाशिकमधली सध्या दृश्य पाहतोय। नाशिकमध्ये आदिवासी आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या 7 दिवसांपासून आदिवासी बांधवांचं आंदोलन सुरू आहे। सध्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य बळाचा वापर केला जातो। आंदोलक मात्र विकास भवन कार्यालयात प्रवेश करण्यावर ठाम असल्याचं पाहायला मिळतंय। नाशिकमधली सध्या आपण दृश्य पाहतोय। आपल्या विविध मागण्यांसाठी सध्या आदिवासी बांधवांचं आंदोलन सुरू आहे। गेल्या 7 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे। पोलिसांकडून सध्या सौम्य बळाचा वापर केला जातो। मात्र आंदोलक विकास भवन कार्यालयात आपण प्रवेश करणारच यावर ठाम असल्याचं पाहायला मिळतं। पोलिसांचा सुद्धा कडेकोट बंदोबस्त त्या ठिकाणी आहे। पोलिसांकडून सौम्य बळाचा वापर देखील केला जातो। मात्र आपल्या विविध मागण्यांसाठी या आदिवासी बांधवांचं गेल्या 7 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे। आमच्या आंदोलनाची दखल घ्या अशी मागणी करत सध्या आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। महाराष्ट्र राज्य रोजंदारी कर्मचाऱ्यांचं बिऱ्हाड आंदोलन हे गेल्या 7 दिवसांपासून सुरू आहे। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांच्याकडून। सागर, हे सध्या आदिवासी आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। त्यांच्या मागण्या नेमक्या काय काय आहेत? नाशिकच्या आदिवासी विकास भवन परिसरामध्ये गेल्या 7 दिवसांपासून बिऱ्हाड मोर्चा आला होता आणि या ठिकाणी ते आता आंदोलन करताना पाहायला मिळाले। गेल्या 7 दिवसांपासून इथे ते आंदोलन सुरू आहे। यांच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत ते चतुर्थ श्रेणी आणि क्लास 3 आणि क्लास 4 चे जे वर्ग 4 कर्मचारी आहे यांना कायमस्वरूपी भरती करावी आणि 1700 जे लोक कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरणार आहेत याचा GR रद्द करावा अशा प्रमुख मागण्यांसाठी हा आंदोलन करते। गेल्या 7 दिवसापासून यांनी आदिवासी विकास भवन कार्यालयाच्या बाहेर ठिय्या आंदोलन केलेलं आहे। खरं तर 7 दिवसांपासून त्यांचा मोर्चा सुरू आहे, आंदोलन सुरू आहे, तरी देखील राजकीय नेत्यांकडून आमदारांकडून याची दखल घेतली जात नाही आणि यामुळे हे सगळे जे आंदोलनकर्ते आहेत ते आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत। आदिवासी विकास भवनच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी करत हे आदिवासी कार्यालयामध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते। स्त्रोत भरती रद्द करण्याची या सगळ्या आदिवासी बांधवांची मागणी आहे। या मागणीची आता कशी दखल घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद माहितीसाठी।